सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी तर केलीच, परंतु कर्जमाफीसाठी KYC करताना फार्मर आयडीची अडचण मोठ्या प्रमाणात येत आहे. मग आता सरकारने 2026 मध्ये जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेल्या पीक कर्जावर 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देण्याची घोषणा केली होती. आता नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहन लाभाची तरतूद सुद्धा जाहीर करण्यात आलेली होती. पण आता अनेक शेतकऱ्यांना KYC करताना फार्मर आयडी किंवा ॲग्रीस्टॅग रजिस्ट्रेशन संदर्भात अडचणी येत आहे. यावर बरेच शेतकरी तक्रार करताना आढळून आलेत आणि पात्र असून सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांचं नाव या याद्यामध्ये सुद्धा येत नाहीये. तर याच संदर्भातलं महत्त्वाचं अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो, चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. असेच महत्त्वाचे व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतील. तर आता ही नेमकी अपडेट काय आहे, चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया. आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे फार्मर आयडी का आवश्यक आहे. उपलब्ध जी माहिती आपल्याला मिळाली आली आहे, कर्जमाफीच्या लाभासाठी शेतकऱ्यांचा ॲग्रीस्टॅग नोंदणी क्रमांक अर्थात फार्मर आयडी हा देणं बंधनकारक करण्यात आला होता. त्यामुळे तुमचा फार्मर आयडी तयार नसेल, चुकीची माहिती असेल किंवा फार्मर आयडी आणि आधारमधील माहिती जुळत नसेल तर KYC प्रक्रियेत अडचण येऊ शकते. आता अशा वेळी काय करायचं आहे, यामध्ये सोल्युशन आपण काढलेलं आहे. तर सर्वप्रथम तुमचा फार्मर आयडी तयार आहे का ते तपासायचं आहे. फार्मर आयडी तयार नसेल तर अधिकृत ॲग्रीस्टॅग शासकीय प्रक्रियेद्वारे नोंदणी करून घ्या. तुमच्या नावात आधार क्रमांकात किंवा जमिनीच्या नोंदीत काही चुका असेल तर संबंधित कृषी विभाग, महसूल विभाग आणि अधिकृत सेवा केंद्रात जाऊन याची माहिती दुरुस्त करून घ्यायची आहे. त्यानंतर KYC प्रक्रिया पुन्हा पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि एक महत्त्वाची अशी गोष्ट की फक्त फार्मर आयडी तयार झाला म्हणजेच कर्जमाफी निश्चित मिळेल असं सुद्धा नाही. तर तुमचं कर्ज खातं माहिती, पात्रता, आधार प्रमाणीकरण आणि शासनाच्या ज्या इतर निकष आहेत या निकषांची पडताळणी होणं सुद्धा आवश्यक आहे. म्हणजेच शासनानं कर्जमाफीचा लाभ वितरणासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला असून प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पार पाडल्या जात आहे. त्यामुळे फार्मर आयडीमुळे तुमची KYC अडकली असेल तर घाबरू नका. फार्मर आयडी, आधार आणि कर्ज खात्याची माहिती तपासून आवश्यक दुरुस्ती करून घ्या. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही प्रकारे एजंटला पैसे देऊ नका, कर्जमाफी करून घेण्याचा प्रयत्न करू नका. कारण की प्रत्येक बँकेमध्ये किंवा जो प्रत्येक शेतकरी आहे, जो शेतकरी या योजनेसाठी पात्र असेल त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होईलच. पहिली यादी आलेली आहे, अजून दुसरी, तिसरी, चौथी यादी यायची बाकी आहे. त्यामुळे गडबड करू नका आणि ही माहिती तुमच्या गावातील प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत नक्कीच पोहोचवा. कर्जमाफी, फार्मर आयडी आणि KYC संदर्भातील पुढील अधिकृत अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांना नक्कीच शेअर करा, जेणेकरून हे शेतकरी एजंटला बळी पडणार नाही. आणि एक महत्त्वाचा मुद्दा असा की ज्या शेतकऱ्यांचे वडील असेल, आई असेल किंवा जे शेतकऱ्यांनी कर्ज काढलेलं असेल त्यांचं नाव कर्जमाफीच्या यादीत आलं असेल, परंतु त्यांचे आई वडील असेल किंवा स्वतः शेतकरी एक्सपायर झाला असेल तर त्यांच्या वारसांना KYC करण्याचे पूर्ण अधिकार शासनानं दिलेले आहे. म्हणजे ही KYC कशी करायची, KYC करण्यासाठी तुम्हाला माई सेवा केंद्रावर जायचं आहे. माई सेवा केंद्रावर गेल्यानंतर तुमचं आधार कार्ड, तुमचं ज्याही व्यक्तीने कर्ज काढलेलं असेल त्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड, पासबुक आणि मोबाईल हे कागदपत्र घेऊन तुम्हाला माई सेवा केंद्रावर जायचं आहे. आणि महत्त्वाचा मुद्दा असा की तुमचं कर्ज किती आहे किंवा KYC करताना कर्ज मर्यादा बरोबर येत आहे का किंवा कमी जास्त होत असेल तर KYC करू नका. जर त्या ठिकाणी तुमची KYC करताना सर्व माहिती व्यवस्थित येत असेल आणि जो कर्ता पुरुष असेल तो जर एक्सपायर झाला असेल तर KYC करताना जो केंद्र चालक आहे यांच्या हाताचे ठसे त्या ठिकाणी घ्यायचे आहे आणि ठसे घेतल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी कर्जमाफीची प्रिंट मिळेल. ते प्रिंट तुम्हाला समोर ठेवायचे आहे. अशा प्रकारे तुम्ही कर्जमाफीच्या यादीमध्ये तुमचं नाव असेल, अशा त्रुटी येत असेल तर घाबरू नका. दुसरी, तिसरी यादी येईल आणि यावर सोल्युशन काढणं सुरूच आहे. त्यामुळे घाबरू नका, तुमची नक्कीच कर्जमाफी त्या ठिकाणी होऊन जाईल. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा आणि हा व्हिडिओ अदर शेतकऱ्यांना सुद्धा नक्कीच शेअर करा.